नमस्कार मित्रांनो, मी भरत बापू सावळवाडे, श्रीमती अक्काताई नानवणे हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूरमध्ये विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आणि आज माझ्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या संदर्भानं आपण प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास कसा करावा, त्यांना कसा टच द्यावा या संदर्भानं हा व्हिडिओ बनवत आहे. आणि सध्या आज आपण या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन किंवा गुरुत्वाकर्षण या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. मंडळी, यापूर्वी आपण या माझे भारत सावळवाडी यूट्यूब चॅनलमध्ये आपण यापूर्वी या प्रकरणाचे छोटे छोटे व्हिडिओज पाहिलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण न्यूमेरिकल एक्झाम्पल्स, हाऊ दी लॉज आर फॉर्म्युलेटेड वगैरे अशा पद्धतीचा अभ्यास केलेला होता. आणि आत्ता या व्हिडिओमध्ये मी ते संपूर्ण सगळे छोटे छोटे भाग आणि मूळ थीम किंवा मूळ विचारधारा जी आहे त्याच्यामधील त्या शास्त्रज्ञांनी केलेले वेगवेगळे जे प्रयत्न आहेत त्यांच्याबद्दलचा आपण विचार एकत्र करणार आहोत. म्हणजे सर्व मुद्दे एकत्र गुंफून आजचा हा व्हिडिओ आपण अभ्यास करणार आहोत. तर मग पाहूया आपण या ग्रॅव्हिटेशन या प्रकरणामधील मूलभूत तत्त्व कोणती, ग्रॅव्हिटेशनच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञांनी आपापली कोणकोणती कॉन्ट्रीब्युशन्स दिलेली आहेत आणि या सगळ्यांच्यामधील ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या महत्त्वाच्या संकल्पना कोणता भाग वगळलेला आहे, त्याचबरोबर यावर ज्या वेगवेगळ्या व्याख्या किंवा वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या कशा स्पष्ट कराव्यात याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. प्रश्न कोणकोणत्या प्रकारचे येऊ शकतात, त्यांची उत्तरं आपण कोणत्या पद्धतीनं द्यायची आहेत, कोणत्या पद्धतीने त्यांच्याबद्दल विचार करायचा आहे याच्याबद्दल यात आपण अभ्यास करणार आहोत. लेट अस सी दी स्लाइड शो. चला तर मग मित्रांनो, आता आपण पाहूया महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम जी आपली असणार आहे, राज्य अभ्यास मंडळ जे आहे याच्या परीक्षेसाठी आपण प्रकरणांचा अभ्यास कसा करायचा आहे हे आपण पाहूया. महाराष्ट्र स्टेट बोर्डाची जी परीक्षा असणार आहे या परीक्षेसाठी आपण प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास कसा करावा, त्यांची तयारी कशी करावी याच्याबद्दलचं हे मार्गदर्शन सत्र क्रमांक 1 आपण या ठिकाणी आयोजित करतो आहे. आणि आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी 1 किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 1 ग्रॅव्हिटेशन किंवा गुरुत्वाकर्षण याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता पाहूया वन बाय वन एक एक गोष्टी. या प्रकरणामध्ये आपण म्हणतो किंवा आपण शिकतो की न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे. मित्रांनो, एकटा न्यूटनच असा नव्हता की ज्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागलेला आहे. तर गुरुत्वाकर्षणाचा शोध हा त्याच्या पूर्वीसुद्धा अनेकांना लागलेला होता. अनेक लोकांना हे माहिती होतं की आकाशात फेकलेली वस्तू ही शेवटी खाली येतेच किंवा आपल्या पृथ्वीच्या केंद्राकडे ती आकर्षित होते हे माहितीच होतं, किंवा कोणतीही वस्तू वरून जी सोडलेली आहे ती खालीच कोसळते किंवा खाली पडते हे सर्वांना माहितीच होतं. याबद्दलचा पहिल्यांदा अभ्यास हा आपल्या भारतीय शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांनी केलेला होता. आणि आर्यभट्टांनी सांगितलेलं होतं की अवकाशातील अनेक वस्तूंना ही पृथ्वी आपल्याकडे खेचत असते, त्याच्या जवळ असलेल्या वस्तूंना तर खेचते, पण चंद्रासारख्या वस्तूवर सुद्धा गुरुत्वाकर्षण बल काम करतं हे त्यांनी दाखवून दिलेलं होतं. आणि त्याचमुळं चंद्र एका विशिष्ट कक्षेमध्ये पृथ्वीभोवती फिरतो असं त्यांनी प्रतिपादन केलेलं होतं. अर्थात न्यूटननी सुद्धा तेच सांगितलेलं आहे, परंतु न्यूटनचं एक वेगळेपण आपल्याला थोडंसं मान्य करावं लागेल की हे जे काही बल आहे या बलाला त्यांनी सूत्रबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे ते गणिती मांडणीमध्ये व्यक्त केलेलं आहे. आता अशी ही गणिती मांडणी व्यक्त करत असताना त्यांनी विचार कसा केला आणि त्याबद्दल आपण पुढं माहिती घेण्यासाठी आपण पुढं जाणार आहोत. मित्रांनो, आत्ता ही जी स्लाईड आपल्याला यासमोर इथं दिसते ही प्रत्यक्षामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकातून सध्या कोविड-19 सिच्युएशनमुळं वगळलेले, हा पार्ट त्यात घेतलेला नाही आहे. तो घेतलेला नसला, विद्यार्थ्यांना तो गरजेचा फारसा नसला तरीसुद्धा ग्रॅव्हिटेशन किंवा गुरुत्वाकर्षण ही संकल्पना नीट समजावी म्हणून या भागाचा विचार करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण आत्ता बनवला जाणारा हा व्हिडिओ केवळ कोविड-19 सिच्युएशनसाठी नाही तर पुढं नॉर्मल परिस्थितीमध्ये सुद्धा याचा वापर व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी या संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके,
तर मित्रांनो, मी थोडंसं या ठिकाणी काही बदल करतोय. ओके, तर वर्तुळाकार गती आणि सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स आर टू बी स्टडीड फॉर द फर्स्ट. हिअर मित्रांनो, वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल. अभिकेंद्री म्हणजे काय? अभि म्हणजे च्या दिशेने, कोणाच्या? केंद्राच्या दिशेने, म्हणजे सेंटर सेकिंग फोर्स. आता सेंटर सेकिंग फोर्स म्हटलं, सेंटरपासून लांब जाणारं बल जे आहे त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल. ओके, नाव हिअर द डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ एनी ऑब्जेक्ट विच इज मुव्हिंग इन ए सर्क्युलर मोशन इज in the direction tangent drawn at that point of the circle. म्हणजे वर्तुळाचं जे काही केंद्र असेल त्या केंद्राकडं जर एखाद्या दोरीनं त्या वस्तूला बांधलेलं असेल आणि ती वस्तू जर वर्तुळाकार गतीमध्ये फिरत असेल तर त्या वस्तूची एखाद्या विशिष्ट ठिकाणी गती कोणती असेल? तर ते जे वर्तुळ आहे त्या वर्तुळाचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटपासून एक टँजंट काढला, एक स्पर्शिका काढली, तर त्या स्पर्शिकेच्या दिशेमध्ये वस्तूला गती त्या ठिकाणी प्राप्त झालेली असते. प्रत्येक वेळेला बिंदू बदलला की त्या ठिकाणी असलेली स्पर्शिका ज्या दिशेला जात असेल त्या दिशेला त्या वस्तूची गती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता अशाच पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्या स्पर्शिकेच्या दिशेमध्ये वस्तू गतिमान असणार आहे. ओके, समजा ही दोरी तुटली किंवा दोरी हातातून सोडून दिली तर ही वस्तू या स्पर्शिकेच्या दिशेमध्ये गतिमान राहणार आहे आणि त्या दिशेला बाहेर फेकली जाणार आहे. दॅट मीन्स इट इज गोइंग अवे फ्रॉम दी सेंटर ऑफ दी सर्कल. दॅट इज नोन एज दी सेंट्रिफ्युगल फोर्स. दॅट मीन्स द फोर्स ॲक्टिंग ऑन दी ऑब्जेक्ट विच इज इन ए सर्क्युलर मोशन इज इन दी डिरेक्शन ऑफ दी टँजंट ड्रॉन ॲट दॅट पॉईंट अँड दॅट फोर्स इज नोन एज दी सेंट्रिफ्युगल फोर्स, ज्याला मराठीमध्ये आपण केंद्रोत्सारी बल असं म्हणूया. म्हणजे केंद्रापासून लांब जाणारं हे बल असणार आहे. ओके, मग आता आपण दुसरा बल विचारात घेऊया, सेंट्रिपेटल फोर्स. दॅट मीन्स अभिकेंद्री बल विच इज गोइंग टुवर्ड्स दी सेंटर. म्हणजे या ठिकाणी दोरी असेल किंवा एखाद्या वस्तूनं प्रयुक्त केलेलं जे गुरुत्वाकर्षण बल असेल ते अदृश्य असेल तर त्या अदृश्य बलाच्या दिशेनं ती प्रत्येक वस्तू खेचली जात असते अँड दॅट इज नोन एज दी सेंट्रिपेटल फोर्स. द फोर्स ॲक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग ए सर्क्युलर पाथ विच इज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, दॅट फोर्स इज नोन एज दी सेंट्रिपेटल फोर्स और इट इज ऑल्सो नोन एज दी अभिकेंद्री बल, म्हणजे केंद्राच्या दिशेनं कार्यरत असणारं बल. आता मित्रांनो, लक्षात घ्या की हे अभिकेंद्री बल म्हणजेच गुरुत्वाकर्षण बल. मित्रांनो, आपल्याला सर्वांना यापूर्वी आपण व्हिडिओजमधून पाहायला मिळालेलं आहेच की केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन, केपलरचे ग्रहांच्या गतीविषयीचे नियम. कोण आहेत हे केपलर? जोहान्स केपलर हे टायको ब्राहे या शास्त्रज्ञांचे शिष्य आहेत आणि टायको ब्राहे यांनी केलेली जी असंख्य निरीक्षणं आहेत अवकाशातील वस्तूंची, त्यांच्या कक्षांची, त्यांच्या गतींची जी निरीक्षणं आहेत त्या निरीक्षणांच्यावर आधारित केपलरनी काही गणिती मांडणी केलेले आहेत आणि त्या गणिती मांडणींच्या मधून निष्पन्न झालेले हे 3 नियम आहेत. हे 3 नियम काय सांगतात पहा. नियम क्रमांक 1, केपलर स्टेटेड दॅट द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट is an ellipse with sun at one of the two foci or two foci. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या व्हिडिओजची लिंक पाठवणार आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की 2 सुया टोचलेल्या होत्या आणि त्याच्या भोवती दोरी बांधून मी या ठिकाणी पेनाने ते फिरवलेलं होतं आणि तेव्हा आपल्याला इलिप्टिकल ऑर्बिट मिळालेला होता. तर ज्या ठिकाणी ते 2 सुया टोचलेल्या होत्या ती 2 ठिकाणं म्हणजे त्यांच्या 2 फोकाय किंवा फोसाय म्हणजे नाभी आहेत आणि त्या नाभी ज्या 2 आहेत त्या 2 नाभींच्यापैकी एका नाभीच्या ठिकाणी सूर्य असणार आहे आणि पेनाचं टोक ज्या पद्धतीनं फिरलं त्या पद्धतीनं ग्रह त्या इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरणार आहे. सो इन मराठी वी कॅन से अबाउट दिस लॉ इज ग्रहाची कक्षा
ही लंबवर्तुळाकार असते, या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे, निळ्या रंगाने दाखवल्याप्रमाणे, आणि सूर्य हा त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. ओके. The second law of Kepler is, that is Kepler's second law is, the line joining the planet and the sun sweeps equal areas in equal intervals of time. That means ग्रहाला सूर्याशी जोडणारी जी रेषा असेल, ही रेषा समान कालावधीमध्ये, म्हणजे एकक कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते किंवा समान क्षेत्रफळ व्यापते. म्हणजे समजा एकक कालावधी आहे, या ठिकाणी 1 महिना असेल, तर या एका महिन्यामध्ये त्या ग्रहानं कापलेलं जे हे अंतर आहे, या अंतरामुळं या ठिकाणी तयार होणारी जी वर्तुळ पाकळी आहे तिचं क्षेत्रफळ एका विशिष्ट एककामध्ये असेल. आता दुसऱ्या एकक कालावधीमध्ये, म्हणजे दुसऱ्या एखाद्या महिन्यामध्ये जे अंतर कापलेलं असेल, त्या अंतरामुळं तयार झालेलं जी वर्तुळ पाकळी असेल, या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ हे पहिल्या वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळा इतकंच असणार आहे. तसंच या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी सुद्धा, म्हणजे या ठिकाणी समान क्षेत्रफळाचं व्यापन होतं किंवा समान क्षेत्रफळ व्यापते, असा हा नियम सांगतो. तिसरा नियम असा सांगतो, केपलर्स थर्ड लॉ इज दॅट द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, दॅट इज t², is directly proportional to the cube of the mean distance of the planet from the sun. म्हणजे या ठिकाणी ते दाखवलेलं आहे, t² is proportional to r³. म्हणजे सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग म्हणजे t² हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजेच यांचा जर आपण रेशो घेतला, यांचं जर गुणोत्तर घेतलं, तर हे गुणोत्तर स्थिरांक येतं, के असं येतं. हा केपलरचा तिसरा नियम. नाउ दी न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक सिद्धांत. आता मंडळी, या ठिकाणी मला काही घटना आवर्जून व्यक्त करायच्या आहेत, अगदी सांगायच्या आहेत. न्यूटनना हा गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक सिद्धांत केव्हा सापडला किंवा कसा सापडला, याच्याबद्दलच्या काही दंतकथा आहेत. आपण त्याच्याबद्दल थोडंसं पाहूया. असं म्हटलं जातं की न्यूटन जेव्हा शेतामध्ये बसलेले होते, सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले होते, तेव्हा सफरचंद वरून खाली पडलं, म्हणजे डोक्यावर पडलं असं म्हटलं जातं. खरंच ते डोक्यात पडलं होतं का, किंवा डोक्यावर पडलं होतं का, किंवा खरंच तशी काही घटना घडली होती का, याच्याबद्दल ठोस असं काही सांगता येत नाही. काही या दंतकथा असतात. पण असो, दंतकथा काहीही असू देत, प्रत्यक्षामध्ये घडलेली घटना किंवा आजूबाजूला घडणाऱ्या घटनांच्याकडं त्यांचं किती लक्ष होतं आणि त्याच्यावरून या पुढच्या संकल्पनांचा उगम कसा झालेला आहे हे आपल्याला जरूर लक्षात घेता येईल. तर मित्रांनो, गंमत अशी आहे की आज ज्याप्रमाणे आपण लॉकडाऊन सिच्युएशनला फेस करत आहोत, लॉकडाऊन परिस्थिती आपण अनुभवतो आहोत, अगदी त्याच पद्धतीनं वर्ष 1665-66 या दरम्यान इंग्लंडमध्ये सुद्धा लॉकडाऊन परिस्थिती होती. कशासाठी, कशामुळं, तर तेव्हा त्या ठिकाणी प्लेगची साथ आलेली होती आणि या प्लेगच्या साथीमुळं त्या ठिकाणी लॉकडाऊन सिच्युएशन होती. आता ती जी लॉकडाऊन सिच्युएशन होती त्यावेळेला त्यांच्या कॉलेजेसना सुद्धा त्या ठिकाणी सुट्ट्या दिलेल्या होत्या. न्यूटन त्यावेळेला विद्यार्थी दशेमध्ये होते आणि त्यांना लॉकडाऊन परिस्थितीमध्ये घरी पाठवलेलं होतं. अशा घरी पाठवलेल्या निवांत क्षणी त्यांनी काही महत्त्वाचे उपक्रम केलेले आहेत, उपद्व्याप केलेले आहेत आणि या महत्त्वाच्या उपद्व्यापांच्यामुळं आज आपल्याला अनेक प्रकारच्या नवनवीन संकल्पना त्यांच्यामुळं मिळालेल्या होत्या. त्यातील एक प्रकाशाचं अपस्करण, डिस्पर्शन ऑफ लाईट थ्रू दी प्रिझम, ही घटना त्यांनी त्या लॉकडाऊन काळामध्ये शोधून काढलेली आहे. अगदी त्याच पद्धतीनं या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताच्या संदर्भानं सुद्धा त्यांनी विचार केलेला होता. एव्हरी ऑब्जेक्ट विच इज लेफ्ट इन दी स्पेस इट कम्स डाऊन, दॅट मीन्स इन डाऊनवर्ड डिरेक्शन, दॅट मीन्स इट इज गोइंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ दी अर्थ. हीच घटना त्यांना पाहायला मिळाली. म्हणजे एखादी सोडलेली वस्तू ही खालच्या बाजूला येते किंवा पृथ्वीच्या केंद्राकडच्या दिशेनं खाली पडते, हे त्यांना लक्षात आलं. हे ज्या पद्धतीनं लक्षात आलं त्या पद्धतीनं त्यांनी विचार केला की चंद्र हा सुद्धा पृथ्वीभोवती फिरतोय, तो का खाली पडत नाही आहे. याच्याबद्दल विचार केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं किंवा त्यांनी असा विचार केला की दॅट ऑब्जेक्ट इज ऑल्सो
having the experience of gravitational pull by the earth, but it is revolving around the earth. त्याच्या फिरण्याच्या गतीमुळं आणि पृथ्वी त्याला आपल्याकडे खेचते, त्या खेचण्याच्या गतीमुळं दोन्हीमुळं ते एका विशिष्ट कक्षेमध्ये आपल्या भोवती फिरत राहिलेली असावी असं त्यांना वाटलं. त्यांनी त्याच्या नोंदी केल्या आणि मग त्यांनी काही मुद्दे मांडले की या मुद्द्यांच्यामध्ये त्यांनी काय व्यक्त केलंय हे लक्षात घ्या. According to the Newton's universal law of gravitation, he stated that suppose one object having mass m1 is placed here and another object with mass m2 is placed, and the distance between the centers of these two objects is d, then he put forth that these two objects attract each other with a force, that is F, and that force is known as the gravitational force. मित्रांनो, एक वस्तू की जिचा वस्तुमान m1 आहे आणि दुसरी वस्तू की जिचं वस्तुमान m2 आहे, ह्या दोन वस्तू एकमेकांपासून d इतक्या अंतरावर जर असतील, म्हणजे त्यांच्या वस्तुमानांची केंद्र d इतक्या अंतरावर असतील, तर त्या दोन वस्तू परस्परांना f इतक्या बलाने एकमेकांना आपल्याकडं खेचतात. आणि मग यांच्याबद्दलचा नियम त्यांनी सांगितलेला आहे. काय सांगितलंय पहा. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ ए डेफिनेट फोर्स which is directly proportional to the product of their masses, that means m1 into m2, and is inversely proportional to the square of the distance between them. म्हणजे त्यांच्या वस्तुमानांचा गुणाकाराच्या समप्रमाणामध्ये आणि त्यांच्यातील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणामध्ये ते बदलणार आहे. म्हणजे मराठीमध्ये आपण पाहू, विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला आपल्या एका ठराविक बलानं आकर्षित करत असते. हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यांच्यातील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. गुणाकाराशी समानुपाती म्हणजे समप्रमाणामध्ये आणि व्यस्तानुपाती म्हणजे व्यस्त प्रमाणामध्ये असते, असं हा नियम सांगतो. आणि याच नियमाचं सूत्रबद्ध स्वरूप आपल्याला पुढं मांडता येईल या पद्धतीने. फोर्स, that means gravitational force, is proportional to the product of their masses and inversely proportional with the distance square. ओके. आणि मग या ठिकाणी हे प्रमाणाचं चिन्ह काढून टाकून त्या ठिकाणी स्थिरांक घेतलेला आहे कॅपिटल जी. हा वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक आहे, तो या ठिकाणी मांडलेला आहे. अशी मांडणी केल्यानंतर हे सूत्र मिळतं, F is equal to G into m1 into m2 divided by d square. मित्रांनो, फॉर्म्युला फॉर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इज this: F is equal to G into m1 into m2 divided by d square, in which m1 is equal to mass of the first object, म्हणजे पहिल्या वस्तूचं वस्तुमान. m2 is mass of the second object, म्हणजे दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान. d is the distance between the two objects, दोन वस्तूंमधील अंतर हे d न दाखवलेलं आहे. आणि मग या ठिकाणी g आहे म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, म्हणजेच वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक हा दिलेला आहे. त्याची किंमत आपण 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम रेज टू 2 अशी घ्यायची आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी वस्तुमानांच्या गुणाकाराच्या समप्रमाणामध्ये हा मुद्दा तर लक्षात येतो, परंतु दोन वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणाचा काय संबंध हे मात्र आपल्याला थोडंसं चटकन लक्षात येत नाही. परंतु न्यूटनना हा संबंध लक्षात आला. त्यांनी तशी कच्ची मांडणी केली आणि नंतर एडमंड हॅले यांच्याबरोबर चर्चा करत असताना ते कन्फर्म झालं की हां, येस, हे रिलेशन आपण घालणं गरजेचं आहे. आणि मग त्यांनी ते सूत्रबद्ध करून नंतर लिहिलेलं आहे. तर मग ते कसं केलं ते आपण पुढे पाहू. या ठिकाणी ई बालभारती पाठ्यपुस्तकामधीलच हा एक छोटासा भाग मी या ठिकाणी घेतलेला आहे. जरी हा आत्ता इथं घेतलेला असला तरी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी स्वतः सोडवलेलं किंवा ही गणिती क्रिया करणारं जे व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी खाली त्याची लिंक पाठवलेली आहे, ती जरूर सगळ्यांनी पाहावी. अर्थातच यानंतर आलेली पुढील 2 सोडवलेली उदाहरणं जी आहेत ती
उदाहरणं कशी सोडवलेली आहेत त्याचे लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहेत, ते आपण जरूर पाहाव्यात. यानंतर पुढील मुद्दा आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बाय अर्थ, म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण किंवा गुरुत्व त्वरण म्हणजे काय. तर मित्रांनो, एखादी वस्तू आपण जर सोडून दिली तर ती पृथ्वीकडं आकर्षित होते आणि पृथ्वीकडं गतिमान होते. आता पृथ्वीकडं ती जेव्हा गतिमान होते तेव्हा प्रत्येक नवीन ठिकाणी गेल्यानंतर तिच्यावर पृथ्वीपासूनचं तिचं अंतर कमी होतं. पृथ्वीपासूनचं अंतर कमी झाल्यामुळं तिची गती वाढते आणि ॲक्सेलरेशन होतं, म्हणजे गती वाढते. तर अशा प्रकारच्या वस्तूच्या गतीमध्ये होणारी जी वाढ आहे ती वाढ कशामुळे घडते, तर या ग्रॅव्हिटीमुळे घडते, म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे घडते. आणि म्हणून या प्रकारच्या त्वरणाला गुरुत्वीय त्वरण असं म्हटलं जातं. नाव अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स सेंटर, ड्यू टू विच एव्हरी ऑब्जेक्ट फॉल्स towards the center of the earth, and in this process its velocity goes on increasing continuously. That means an acceleration is produced in the falling of the object. This acceleration is called as the acceleration due to gravity. That means it is indicated by small g. Now we have to find out how the formula for g is derivated and how the value of acceleration due to gravity can be found. The link of the video is given in the description. Let us have a look on that. Now, here we are going to discuss about the variation in value of g. म्हणजे मित्रांनो, g ची व्हॅल्यू, g ची किंमत कशी बदलते ते या ठिकाणी आपण पाहायचं आहे, त्याचा आपण अभ्यास करायचा आहे. Number 1 is change in value of g is along the surface of the earth. Earth is bulged at the equator because of its revolution. That means its radius is largest at the equator and it is flattened at the poles. म्हणजे ध्रुवीय बाजूला ती चपटी झालेली आहे आणि विषुववृत्तावरती फुगीर झालेली आहे. Due to which this distance between the center and the surface of the earth increases at the equator, and therefore the value of g is less as compared to the value of g at the poles. कारण ध्रुवीय बाजूला ती चपटी झालेली आहे, सेंटरपासूनचं अंतर कमी झालेलं आहे आणि त्यामुळं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्या ठिकाणी जास्त आहे. Therefore value of g at equator is 9.78 meter per second square and value of g at poles is 9.83 meter per second square. Okay. Now second point is change in value of g with the height. त्याच्याबद्दलचा हा चार्ट पाठ्यपुस्तकामध्येच दिलेला आहे, त्यातूनच मी घेतलेला आहे. At the surface of the earth height is 0 and value of g is 9.8 meter per second square. At Mount Everest, that means at the height of 8.8 kilometers, value of g is 9.8 meter per second square. Again at height of 36.6 kilometers it is 9.77, at 400 kilometers it is 8.7, and at 35,700 kilometers it is 0.225 meter per second square. म्हणजे वेगवेगळ्या उंचीवरती गुरुत्वीय त्वरणाचं मूल्य कसं बदलतं हे या चार्टवरून आपल्याला लक्षात येईल. हा चार्ट मित्रांनो महत्त्वाचा आहे. या ठिकाणी फिल इन दी ब्लँक्स येऊ शकतात किंवा याच्यावर आधारित काही प्रश्न येऊ शकतात. नाव चेंज इन व्हॅल्यू ऑफ जी विथ दी डेप्थ इनसाइड दी अर्थ. आता पृथ्वीच्या गर्भामध्ये, भूगर्भामध्ये जसं आपण जाऊ तसं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू बदलते. ती कशी बदलते किंवा का बदलते ते आपण पाहूया. Value of r in the formula decreases. What is this formula? G is equal to gm divided by r square. या ठिकाणी r ची किंमत कमी होते, पण त्याचबरोबर m ची किंमत पण कमी होते, because mass of the earth towards the center is also now decreasing. Therefore the entire value of g goes on decreasing inside the earth, and when the person will reach at the center of the earth, the mass attracting towards the center is 0. Therefore
व्हॅल्यू ऑफ जी इज ऑल्सो 0 ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. मित्रांनो, जीच्या मूल्यामध्ये होणारे बदल आपण पाहूया. पृथ्वीच्या पृष्ठभागावर कसे बदल होतात ते आपण या ठिकाणी पाहू. पृथ्वी विषुववृत्तावर फुगीर आहे, तिची त्रिज्या त्या ठिकाणी जास्त आहे आणि ध्रुवाजवळ ती चपटी आहे, त्रिज्या कमी आहे म्हणजे अंतर कमी आहे आणि म्हणून विषुववृत्तावरील जीचं मूल्य आहे 9.78 मीटर प्रति सेकंद वर्ग आणि ध्रुवावर जीचं मूल्य आहे 9.83 मीटर प्रति सेकंद वर्ग. उंचीनुसार ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा गुरुत्वीय त्वरणाचं मूल्य कसं बदलतं ते या ठिकाणी दिलेलं आहे, हे आपण सहज पाहू शकता. हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर खोलीनुसार कसे बदल होतात ते आपण पाहूया. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, गुरुत्वीय त्वरणाचं जे सूत्र आहे ते आहे gm/r वर्ग. या सूत्रातील r आणि m या दोन्हींच्याही किमती कमी 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 होत जातात आणि म्हणून g ची किंमत सुद्धा कमी 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 होत जाते. ज्या वेळेला एखादी व्यक्ती पृथ्वीच्या केंद्रामध्ये जाईल त्यावेळेला तिथं m ची किंमत 0 झालेली असेल, कारण त्या केंद्राकडं खेचून घेणारं m म्हणजे मास ऑफ द अर्थ हे सुद्धा त्या ठिकाणी 0 झालेली असणार आहे आणि त्यामुळं g ची किंमत सुद्धा 0 झालेली असणार आहे. मित्रांनो, आता आपण पुढे जाऊ. मास अँड वेट, वस्तुमान आणि वजन. अर्थात सध्याच्या कोविड-19 सिच्युएशनमध्ये हा मुद्दा अभ्यासामधून वगळलेला आहे, म्हणजे हे समजून घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनी. पुढं जाऊन 11वी 12वी किंवा फिजिक्समध्ये ज्यांना पुढं जाऊन अभ्यास करायचा आहे, ॲस्ट्रॉनॉमीमध्ये अभ्यास करायचा आहे, त्यांच्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे, म्हणून त्याचा आपण समावेश या ठिकाणी केलेला आहे. इथं मी फरकाच्या मुद्द्याच्या स्वरूपामध्ये मास आणि वेट यांची चर्चा करणार आहे. तर मास अँड वेट. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन दी ऑब्जेक्ट, म्हणजे त्या एखाद्या वस्तूमध्ये किती मॅटर भरलेलं आहे त्याचं मेजरमेंट आहे म्हणजे मास. ऑल्सो इट इज दी मेजर ऑफ इनर्शिया, म्हणजे जडत्वाचं मापन हे मास करतं. वेट पाहूया आता आपण. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाइड बाय द अर्थ ऑन एनी ऑब्जेक्ट इज वेट ऑफ द ऑब्जेक्ट, म्हणजे एखाद्या वस्तूवर पृथ्वीनं प्रयुक्त केलेलं बल म्हणजेच त्या वस्तूचं वजन. SI युनिट ऑफ मास इज इक्वल टू किलोग्रॅम अँड इट इज ए स्केलर क्वांटिटी, म्हणजे ही एक अदिश राशी आहे. ओके, आणि या ठिकाणी हे बल आहे. SI युनिट ऑफ वेट इज न्यूटन, म्हणजे बलाचं एकक न्यूटन हे या ठिकाणी घ्यायचं आहे. अँड इट इज ए व्हेक्टर क्वांटिटी. मित्रांनो, ही सदिश राशी आहे, म्हणजे इथं दिशा महत्त्वाची आहे. कोणत्या दिशेनं ही राशी कार्यरत आहे हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे, म्हणून सदिश राशी आहे. हिअर मास रिमेन्स कॉन्स्टंट ॲट एनी प्लेस इन द युनिवर्स. विश्वातील कोणत्याही ठिकाणी वस्तुमान स्थिर राहणार आहे, परंतु वजन मात्र बदलत राहणार आहे, कारण एखाद्या वस्तूवर एखाद्या वस्तूनं एखाद्या प्लॅनेटने प्रयुक्त केलेलं बल आहे. Therefore, weight will change from place to place. That means W is equal to, that is weight is equal to gravitational force, which is equal to mass into acceleration due to gravity. That means A is equal to G, therefore mg, and here m is equal to gm divided by r square, putting the value of G in this formula. Okay. तर मित्रांनो, या ठिकाणी पृथ्वीवरील वेगवेगळ्या स्थानांवरील वस्तूंच्या वजनातील संबंध दाखवणाऱ्या गणितांची लिंक्स, त्याचबरोबर फ्री फॉल याच्या संदर्भातील जी गणितं आहेत त्यांचे लिंक्स, आणि गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा म्हणजे काय, मुक्तिवेग म्हणजे काय, आणि त्याच्यावर आधारित असलेली गणितं ही पाहण्यासाठी किंवा त्यांचे लिंक्स या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण जरूर पाहू शकता. ओके, तर मित्रांनो, आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि या संपूर्ण प्रकरणावर आधारित जे मूल्यमापन होणार आहे त्या मूल्यमापनामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येणार आहेत आणि त्यांची आपण चर्चा करूया. फॉलोइंग टाइप्स ऑफ क्वेश्चन्स कॅन बी आस्क्ड ऑन दिस चॅप्टर. क्वेश्चन नंबर 1, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, म्हणजे बहुपर्यायी प्रश्न. याच्यामध्ये काय काय असू शकतं? क्वेश्चन्स आस्क्ड ऑन द बेसिस ऑफ फोर्स. Also, question asked will be on the basis of inertia, orbits of the planetary motion, value of universal constant of gravitation,
Also SI units, value of G at different places, weight of any object or a person on moon, etc. मित्रांनो, या ठिकाणी बल, जडत्व या संदर्भातील प्रश्न असतील. 1 मार्काचे छोटे मल्टिपल चॉईस प्रश्न जे असतील त्यांच्यामध्ये ग्रहांच्या कक्षांच्या संदर्भामधील प्रश्न असतील. वेगवेगळे जे नियम आहेत त्या नियमांच्यावर आधारित प्रश्न असतील. त्याचबरोबर गुरुत्वीय स्थिरांकांची किंमत विचारली जाऊ शकेल किंवा SI एककं विचारली जाऊ शकतात. वेगवेगळ्या ठिकाणी, पृथ्वीवरीलच वेगवेगळ्या ठिकाणी जीची असणारी किंमत विचारली जाऊ शकते. चंद्रावरील एखाद्या वस्तूचं किंवा एखाद्या व्यक्तीचं वजन काय असू शकेल याच्याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतील. ओके. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 1B. यामध्ये विधाने चूक की बरोबर ते ओळखणे म्हणजे ट्रू ऑर फॉल्स या स्वरूपातला प्रश्न असू शकेल. क्वेश्चन नंबर 2A. याच्यामध्ये शास्त्रीय कारण येऊ शकतात प्रत्येकी 2 गुणांचे. तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न असू शकतील? सध्या जीच्या मूल्यासंदर्भातील प्रश्न असू शकतील. सायंटिफिक रिझन्स बेस्ड ऑन द व्हॅल्यू ऑफ जी या स्वरूपातले प्रश्न या ठिकाणी असू शकणार आहेत. हिअर द नेक्स्ट टाईप ऑफ क्वेश्चन विल बी क्वेश्चन नंबर 2B. त्यामध्ये पुढील प्रकार आहे प्रत्येकी 2 गुणांचे प्रश्न असतील आणि याच्यामध्ये काय काय असू शकेल? फरक स्पष्ट करणारे मुद्दे येऊ शकतील. गुरुत्व स्थिरांक, गुरुत्व त्वरण म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी यांच्यातील फरक विचारला जाऊ शकतो. वस्तुमान व वजन यांच्यातील प्रश्न विचारले जाऊ शकतात. अर्थात कोविड सिच्युएशनमध्ये या ठिकाणी हा भाग वगळलेला असल्यामुळं कदाचित यावर्षी ते विचारलं जाणार नाही, पण पुढील अभ्यासासाठी आपण हे लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. ओके. त्यानंतर टिपा लिहा या प्रकारचे प्रश्न असू शकतात. राईट शॉर्ट नोट्स ऑन मुक्तिवेग म्हणजे एस्केप वेलॉसिटी, मुक्त पतन म्हणजे फ्री फॉल याच्यावरचे प्रश्न येऊ शकतात. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 3 मध्ये 3 गुणांच्यासाठीचे असणारे जे प्रश्न आहेत यांच्यामध्ये काय काय येऊ शकतं पहा. केपलरच्या ग्रहांच्या कक्षेविषयीच्या आकृतीवर आधारित प्रश्न असू शकतो. दॅट मीन्स क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राम ऑफ केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन याच्यावर आधारित प्रश्न असू शकतात. कदाचित या ठिकाणी केपलर्सचे 3 नियम सांगा, स्टेट दी केपलर्स 3 लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा आकृती दिलेली असेल त्या आकृतीवर आधारित प्रश्न विचारलेले असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहावीत अशी अपेक्षा असू शकते. ओके. त्यानंतर आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आणि त्या बलाचं सूत्र सांगा अशा प्रकारचा प्रश्न असू शकतो. किंवा ते सूत्र दिलं जाईल, सूत्रावरून सिद्धांत कोणता आहे तो ओळखा सांगितला जाईल या पद्धतीनं. Here, Newton's universal law of gravitation and the formula for gravitational force can be asked, or the formula for gravitational force can be given and questions will be asked on them. Okay. Numerical examples can be asked. गणितीय उदाहरणं या ठिकाणी विचारली जाऊ शकतील. त्याच्यासाठीचे सर्वच्या सर्व लिंक्स मी या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहेतच, ते आपण जरूर पाहून घ्या. त्यानंतर आहे पुढं क्वेश्चन नंबर 4 दीर्घोत्तरी प्रश्न, लॉंग आन्सर. या ठिकाणी प्रत्येकी 5 गुणांचे प्रश्न असतील आणि त्यावर काय असू शकेल या प्रकरणामध्ये. एखादा उतारा दिला जाऊ शकेल, शास्त्रज्ञाच्या कामकाजाचं एखादी माहिती देऊ शकेल किंवा इतर काही घटना देऊ शकतील, त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतील. पॅसेज कॅन बी आस्क्ड. जीच्या किमतीवर आधारित तक्ता दिलेला असेल त्या तक्त्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतील. तर मित्रांनो या पद्धतीनं आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 1 गुरुत्वाकर्षण किंवा ग्रॅव्हिटेशन या प्रकरणाचा आपण सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या समजुतीप्रमाणे आत्ता जो व्हिडिओ आपण हा पाहिलेला आहे यामध्ये सर्व त्यातील संकल्पना एकत्रित आणण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो सर्वांना छान समजलेला असेलच. आणि याचबरोबर या व्हिडिओच्या खालीच डिस्क्रिप्शनमध्ये आपण जे अनेक जी गणितं त्यांच्यामध्ये सूत्र ही कशी डिराईव्ह करायची वगैरे या सगळ्या गोष्टींचा उहापोह केलेला आहे. त्या सर्व लिंक्समधून आपण नक्की जाल अशी मी आशा व्यक्त करतो आणि आज मी आपली रजा घेतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. धन्यवाद.